हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. सो जसं की तुम्हाला माहिती आहे की मम्मी पप्पा इथे US मध्ये आलेले आहेत. 2 दिवसापूर्वीच ते इथे लँड झाले आणि त्यांनी हे असं काही बाळासाठी सगळं काही सामान आणलं आहे इंडियावरून. आणि ही सगळी शॉपिंग मी ऑनलाईन केली होती. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी घरी आल्या होत्या आणि त्यानंतर मी मम्मी पप्पांना त्याची क्वालिटी विचारून त्या सगळ्या गोष्टी ठेवल्या. म्हणजे त्यांनाच मी क्वालिटी विचारायची की तुम्हाला कसं वाटतं आणि त्याच्यानुसार ते गोष्टी ठेवायचे आणि ज्याची क्वालिटी एवढी चांगली नसेल तर त्या गोष्टी ते रिटर्न करायचे. सो अशा प्रकारे मी इंडियामध्ये ही बाळासाठी शॉपिंग केली आहे. प्लस माझ्यासाठी सुद्धा मी थोडीफार शॉपिंग केली होती. सो त्याही गोष्टी आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दाखवेल की ज्या मी माझ्या बाळासाठी घेतल्या आहेत आणि मी या गोष्टी कुठून ऑर्डर केल्या आहेत. त्याचं स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे देईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बाळासाठी काही शॉपिंग करायची झाली तर तुम्ही ऑनलाईन त्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही शॉपिंग करू शकता. वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो सध्या हा माझा 9 मंथ सुरू झालेला आहे आणि आता बाळाची पोझिशन पण घेतलेली आहे. म्हणजे बाळाचं हेड डाऊन झालेलं आहे. सो बाळ कधीही येऊ शकतं आता या महिन्यात. तर त्यामुळेच मी हा बँड लावला आहे खाली सपोर्टसाठी, कारण की मी जेव्हा पण उभी राहते तर मला असं खूप प्रेशर येतं. सो म्हणून मी हा मॅटर्निटी बेबी सपोर्ट बँड लावला आहे इथे. एनिवेज आणि आत्ता मी थोडीशी रिलॅक्स का आहे, कारण की सध्या मम्मी पप्पा बाहेर लिव्हिंग रूममध्ये बसलेत आणि पप्पांना मी एक मूवी लावून दिला आहे जुना त्यांच्या आवडीचा, आणि मम्मी किचनमध्ये लंच बनवते. सो त्यामुळे मी आता इथे फ्री आहे बाळाच्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी. आतापर्यंत मी जे पण व्हिडिओ शूट करत होती त्यामध्ये मी खूप बिझी असायची, म्हणजे कामं पण असायची घरातली आणि प्लस मी व्हिडिओ पण शूट करायची. सो आता मला असं वाटतं की आता मी थोडीशी रिलॅक्स होऊन व्हिडिओ शूट करू शकते. एनिवेज चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तर इथे बाळासाठी मी तुम्हाला कपडे कोणकोणते मी घेतलेत ते मी तुम्हाला पहिले सांगते. तो मी 3 प्रकारचे कपडे घेतलेत बाळासाठी. सो सर्वात आधी तर हे रॉम्पर बोलतात ह्याला. कोणी वंझी पण बोलतं, पण वंझी ऍक्च्युली नाव नव्हतं तिथे. सो रॉम्पर म्हणून होतं. सो हे बाळासाठी असे काहीशे रॉम्पर मी घेतलेत आणि तेवढे छान आहेत. आणि हे कपडे मी मिशोवरून घेतले आहेत. आणि मला पहिले असं वाटलेलं की मिशोची क्वालिटी एवढी खास नसणार, बट मला खरंच त्यांची क्वालिटी उलट चांगली वाटली आहे. कारण की मी बरेच असे प्लॅटफॉर्म बघितले आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मी रिव्ह्यूज वाचायची आधी तर, म्हणजे फ्लिपकार्टवरती पण सेम कपड्यांचे मी रिव्ह्यूज वाचायची. सो फ्लिपकार्टवर रिव्ह्यूज ओके असायचे आणि प्राइस जास्त असायची, आणि मिशोवरती रिव्ह्यूज चांगले असायचे आणि प्राइस कमी असायची. सो त्यामुळेच मी हे मिशोवरून ऑर्डर केले आहेत आणि एवढे गुड आहेत. आणि खरं तर मम्मी जेव्हा मला फोटो पाठवायची तेव्हा मला असं वाटायचं की खूप मोठे कपडे आहेत हे बाळासाठी. म्हणजे असं वाटायचं मला की हे खूप मोठे होतील बाळाला, पण नाही, एकदम परफेक्ट साईज आहे 0 to 3 months. तर हे मी जवळजवळ 6 मागवलेत आता सध्या बाळासाठी. सो हे बघा, आणि मी सगळे तुम्हाला कलर पण दाखवते आणि राईट साईडला तुम्हाला हे पण दिसेल, म्हणजे एक्झॅक्टली ते नाव मी तुम्हाला इथे देते की मिशोवरून मी कुठून घेतलं आहे, जेणेकरून तुम्ही पण ऑर्डर करू शकता हे. सो हे बघा, किती छान छान कलर पण मस्त आहेत. सो असे 3-3चा असा सेट होता हा मिशोवर जो मी ऑर्डर केला आहे. तर हा एक पिंक कलरचा सेट होता आणि हा एक पर्पल कलरचा सेट आहे. आणि खूप क्यूट कलर आहेत हे. आणि साईज ऍक्च्युली मोठी वाटते, अशी व्हिडिओमध्ये पण कदाचित मोठी वाटू शकते, पण मी तुम्हाला साईज दाखवते. हे बघा, माझा हात आहे तेवढंच आणि फक्त थोडंसं खाली जात आहे. सो एवढी साईज आहे ती. खूप छोटे आहेत, म्हणजे छोटे म्हणजे परफेक्ट आहेत 0 to 3 months साठी. सो हे असे काहीसे कलर मी ऑर्डर केले आहेत माझ्या बेबी गर्लसाठी. हे बघा, मला खूप आवडले. सो असे रॉम्पर्स मी ऑर्डर केले आहेत 6, कारण की बाळाला स्टार्टिंगला कपडे खूप लागतात. आणि हे मी जे 3 रॉम्पर आहेत ना, ॲज अ सेफ साईड ऑर्डर केलेत, म्हणजे हे 3 to 6 monthsचे आहेत. हे बघा, ह्याचे कलर सुद्धा छान आहेत. सो हे 3 to 6 monthsचे आहेत रॉम्पर. आणि ह्याची साईज मी का जास्त मागवली, कारण की इकडे US मध्ये एक प्रॉब्लेम होतो, म्हणजे जेव्हा आपण कपडे ड्रायरला टाकतो तर ते छोटे होतात, श्रिंक होतात ते कपडे ड्रायरला टाकून टाकून. कारण की इकडे आम्ही कपडे बाहेर वाळत नाही घालू शकत. वेदर पण तसंच आहे, सध्या थंड वेदर आहे. सो त्यामुळे ड्रायरलाच कपडे टाकावे लागतात आणि युजली आम्ही ड्रायरलाच कपडे टाकतो. बट ड्रायरची हीट एवढी असते की जेणेकरून हा जो कॉटनचा कपडा आहे ना, हा श्रिंक होतो. तर त्यामुळे सेफ साईड मी जर हे कपडे छोटे झाले 0 to 3 monthsचे ड्राय करून करून, तर मग हे मी बाळासाठी वापरेल. सो असं काहीचं मी केलंय. आणि हे जे रॉम्पर आहेत ना, ते मी सांगायची विसरली, हे मी झिपरवाले नाही घेतलेत, कारण की स्टार्टिंगला बेबीची जी अंबलिकल कॉर्ड असते सो ती गळ्याला 10 ते 15 दिवस जातात. सो त्यामुळे मी असे झिप हे जे टिकटॅक बटन आहेत सो तेच मागवले आहेत. आणि जर हे बटन तुटले तर मी ते टिकटॅक बटनचं डायरेक्ट इझी टू
स्टिचचं एक हे असतं, ते पण मी इकडे तुम्हाला दाखवेल की मी काय ऑर्डर केलं आणि मला काय बोलायचं आहे. मला त्याचं नाव नाही येते, बट ते असे हे टिकटॅक बटन इझिली लागू शकतात जर तुटले तर त्याच्यासाठी पण मी त्याची पण सोय करून ठेवली. सो तेही मी ऑर्डर केलं आहे. तर असेच मी मागवलेत, चेन झिपरवाले नाही मागवलेत. तर हे एंड टू एंड आहेत, हे बघा इथपर्यंत आहेत ह्याचे बटन्स. सो जेव्हा पण डायपर वगैरे चेंज करायचं झालं सो मी इथून करू शकते, मला पूर्ण चेन ओपन करायची गरज नाही लागणार. कधी कधी असंही असतं की 2 वे झिपर पण मिळते, बट मी तसंही नाही ऑर्डर केलं कारण की मला असं वाटलं की बटनवाले बेटर आहेत झिपरपेक्षा, कारण की झिप कुठेही अडकू शकते त्यांच्या स्किनमध्ये वगैरे. सो मला हे जास्त बेटर वाटलं, सो मी असं काहीच ऑर्डर केलं आहे. हां, तर त्यानंतर सेकंड म्हणजे मी 2 पीस सूट मागवलेत, म्हणजे नाईट सूट असे मागवलेत. सो हे आहे ते 2 पीस नाईट सूट. म्हणजे मी कसं केलंय, 6-6चीच क्वांटिटी ठेवली आहे प्रत्येक कपड्याची. हे बघा हे 2 पीस सेट आहे, म्हणजे हे तर मी अमेझॉनवरून मागवलेत. हे बघा किती क्यूट आहेत. असं स्लिपिंग सूट म्हणतात त्याला, असं काहीतरी नाव आहे. मी तुम्हाला सगळं काही इकडे राईट साईडला देत जाईल. सो हे मी अमेझॉनवरून मागवलेत आणि ह्याची तर म्हणजे असं या कपड्यापेक्षा ह्याची क्वालिटी थोडी चांगली आहे. थोडी म्हणजे एवढाही फरक नाही आहे. असं म्हणता येईल की ह्याची क्वालिटी जर 80% चांगली आहे तर ह्याची 90% चांगली आहे. सो असं आहे. सो हा कॉटन एकदम बेस्ट आहे. आणि असे मी हे 3 मागवलेत. आणि हे बघा हे सुद्धा असे टिकटॅक बटनच आहेत. आणि ह्याची साईज बघा, हे बघा माझा हात तिथपर्यंत येते. सो साईज पण तुम्हाला कळेल, आयडिया येईल की कितपर्यंत आहे ते. सो हे असे मी 3 सेट मागवलेत. हे बघा हा सेकंड कलर आहे आणि हा इथे ग्रीन थर्ड कलर आहे. आणि असं नाहीये की हे खूपच महाग पण आहेत, नाही, एकदम रिझनेबल प्राइस आहे. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि ह्याचं इलास्टिक पण खूप असं सॉफ्ट आहे, बाळाला त्रास देण्यासारखं नाहीये पॅन्टचं इलास्टिक. सो ह्याच्यामध्ये पण मी कसं केलंय की प्रत्येक कपड्यामध्ये 6-6 पीस मागवलेले आहेत. तर हे जे आहेत ना हे पीस हे मी मिशोवरून घेतलेत. सो 3 मी अमेझॉनवरून ऑर्डर केले आणि 3 थोडी वेगळी क्वालिटी मला बघायची होती ट्राय करून. सो हे मी मिशोवरून ऑर्डर केलेत. तर हे बघा हे सुद्धा खूप चांगले आहेत, कपडा सुद्धा खूप छान आहे. त्याच्याशी कम्पेअर केला तर थोडासा म्हणजे मी ह्याला जसं आउट ऑफ 10 ह्याला जर 9 दिला तर ह्याला 8 देईल. सो असं आहे. सो एवढा म्हणजे फरक नाही आहे, बट येस कॉटन थोडासा असं वाटलं मला की अमेझॉनचा बेटर आहे. सो येस, तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी असे हे 3 पीस केले. आणि ह्याच्यामध्ये टिकटॅक बटन नाही आहे, हे आपले नॉर्मल जे बटन असतात ते आहेत. हे बघा. सो असे काहीसे हे 3 पीस आहेत. हा एक कलर आहे ज्यामध्ये, आणि हा एक कलर आहे, असे हा एक कलर आहे. आणि ह्याचं सुद्धा इलास्टिक खूप चांगलं आहे, म्हणजे असं बाळाला त्रास देण्यासारखं नाहीये. आणि हा एक कलर आहे. खूप गोड असतात बाळाचे कपडे खरं तर. आणि हे मी असे फुल सूट का मागवले, कारण की इथे आता खूप थंडी आहे, म्हणजे आता सध्या बाहेर 4-5 डिग्री टेम्परेचर आहे आणि आता हळूहळू स्नोफॉलला सुद्धा सुरुवात होईल सियाटलमध्ये. सो त्यामुळेच हे मी म्हणजे फुल स्लीव्हचे कपडे मागवलेत बाळासाठी. आणि थर्ड जे मी मागवले हे मी असेच मागवले कारण की हे मला खूप आवडले वनझी. सो ह्याच्या खाली मी विचार करते की ह्याच्या पॅन्ट्स ज्या आहेत त्या मी घालेल बाळाला थंडी वाजली तर. बट हे बघा हे वनझी आहेत, हे सुद्धा खूपच गोड आहेत. हे मी वनझी का एवढे कमी ऑर्डर केले, हे मी 3च ऑर्डर केलेत. कारण की वनझी ऑलरेडी हितेशच्या मम्मीने दीदीच्या बाळासाठी घेतले होते. तर दीदी म्हणजे हितेशच्या बहिणीच्या बाळासाठी. सो माझी जी सिस्टर इन लॉ आहे कॅनडामध्ये, तो तिच्या बाळासाठी ऑलरेडी कपडे घेतले होते. आणि थोड्या दिवसातच तुम्हाला माहिती आहे बाळाचे कपडे लगेच शॉर्ट व्हायला सुरुवात होते. सो त्यामुळे दीदीने ते मला दिले ते कपडे. तर त्यामुळे वनझी माझ्याकडे खूप आहेत आणि तो समर बेबी असल्यामुळे त्याचे सगळे वनझीच आहेत. तर ते माझ्याकडे ऑलरेडी होते. आणि मेन तर मला वनझी मी का नाही घेत होती, कारण की वनझीमध्ये बाळाला असं वरतून डोक्यावरून कपडे घालावे लागतात हे असे. सो मला तसं नव्हतं करायचं स्टार्टिंगला, म्हणजे लहान असताना, म्हणजे 1 महिन्यापर्यंत तरी ऍटलीस्ट असं वाटत होतं मला स्वतःलाच जमणार नाही बाळाला असं डोक्यावरून कपडे घालायला. सो त्यामुळे मी हे भरपूर कमी केलेत. आणि प्लस माझ्याकडे आहेत ऑलरेडी, सो म्हणूनच मी हे खूप कमी घेतलेत. आणि हे बघा हे येलो कलरमध्ये आहेत असे. सो हे सुद्धा खूप गोड आहेत. आणि हे खरं तर 3 to 6 मंथ्सच्या बाळाचे आहेत, कारण की ऑलरेडी माझ्याकडे छोटेवाले तर आहेत दीदीच्या बाळाचे कपडे. सो त्यामुळे मी थोडे मोठेच मागवले हे. सो असे 3 प्रकारचे कपडे तर मी बाळासाठी मागवलेत. आणि प्लस हे मी चुकून कपडे घेतले होते, ज्याची क्वालिटी मला अजिबात आवडली नव्हती. ते सुद्धा मी इकडे दाखवेल तुम्हाला. हे मी चुकून ऑर्डर केले आणि ह्याच्यामध्ये शॉर्ट पॅन्ट आहेत. हे बघा. तर काय झालं, मिशोवरती प्रॉब्लेम झाला आणि हे कपडे रिटर्न नाही गेले. सो मग मी मम्मीला म्हटलं की ठीक आहे, एक्स्ट्रा म्हणून तू घेऊन ये, बघूया, म्हणजे घातले तर घालू, बट मला
त्याची क्वालिटी एवढी खास नाही वाटत आहे. सो मी मोस्टली हे अवॉइड करेल हे कपडे. आणि मी तुम्हालाही बोलेल की नका घेऊ, कारण की एवढी खास क्वालिटी नाही आहे त्याची. हे बघा, ही थंडी आहे तर त्यामुळे मी बाळासाठी हा एक म्हणजे थोडासा जाड कपड्याचा मी एक सेट ऑर्डर केला, ज्यामध्ये हे बघा, मला हे सुद्धा मिशोवरून आहे. सो हा थोडा जाड कपडा आहे, त्यामुळे बाळाला थंडी नाही वाजणार. आणि ह्याला सुद्धा बटन्सच आहेत. सो हा पूर्ण सेट आहे. हे बघा, ही पॅन्ट आहे यामध्ये. त्यानंतर ही अजून एक पॅन्ट आहे, ज्यामध्ये अशी बुटीज आहेत, म्हणजे हे बेसिकली त्यांचे पाय झाकले जाणार. सो असं काहीच आहे. त्यानंतर इथे बब क्लॉथ आहे, याची मी बाळाला टाय करू शकते असं. आणि ही कॅप आहे क्यूट अशी. आणि पिंक मागवलं, कारण की बेबी गर्ल आहे म्हणून मी पिंक मागवलं. सो ह्याचा सुद्धा कपडा एकदम छान आहे आणि क्वालिटी मला खूप आवडली. सो हे तर मी नक्कीच रेकमेंड करेल. कपड्यांबद्दल तर झालं. त्यानंतर बेबीसाठी मी हे बघा, हे टॉवेल मी ऑर्डर केले आहेत बाळासाठी. तर हे ह्याचा पण कपडा चांगला आहे, खूप छान आहे. हे बघा, बाळाचं असं डोकं झाकलं जाईल याच्यामध्ये. सो हे टॉवेल आहे बाळाला आंघोळ केल्यावर असं व्रॅप करायला आणि अंग पुसायला. सो मी टॉवेल तर सध्या एकच ऑर्डर केलं, म्हणजे एकच इकडे आणायला सांगितलं. खरं तर ह्याच्यामध्ये 2 आले होते, तर एक इनफ वाटला मला इथे आता 3 महिन्यासाठी, कारण की मी 3 महिन्यानंतर पुन्हा इंडियाला ट्रॅव्हल करणार आहे बाळाला घेऊन. सो मला असं वाटलं पुन्हा सगळं सामान इकडून इंडियाला घेऊन जाण्यापेक्षा मम्मीला मी काही सामान तिकडेच ठेवायला सांगितलं. त्यानंतर क्यूट क्यूट बेबीसाठी कॅप ऑर्डर केले आहेत. म्हणजे हा पण एक सेट आहे, ज्यामध्ये कॅप आहे, बुटीज आहेत, आणि हे काय बोलतात त्याला, हातात घालण्यासाठी, मी नाव विसरली आता त्याचं. असा 3चा सेट मी मागवलेला. हा बघा, एक ब्ल्यू मध्ये आहे आणि एक हा पिंक मध्ये आहे. सो हे सुद्धा मिशोवरून आहे आणि ह्याची सुद्धा क्वालिटी खूप चांगली आहे. त्यानंतर इथे हे सॉक्सची तर क्वालिटी एकदम बेस्ट आहे. विंटरमध्ये घालता येण्यासारखे सॉक्स आहेत, खूप बेस्ट आहे. हे बघा, आणि कलर पण खूप छान छान आहेत. येल्लो, इथे हा क्रीम कलर, आणि डिझाईन पण आहे त्याच्यावरती खूप छान, आणि हा इथे पीच कलर. सो असे हे 4 सेटमध्ये असे सॉक्स आलेत. आणि हे थोडेसे मी एक्स्ट्राचे मिटन्स मागवले. हे आता मला नाव आलं, मिटन्स ह्याला म्हणतात. सो ते सुद्धा खूप चांगले आलेत. हे मिशोचेच आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे ह्याची, आणि खूप सॉफ्ट पण आहे. सो हे मिटन्स मी का मागवले, येस त्याचं रिझन आहे. कारण की हे जे मिटन्स आले होते ना, सो ह्याला असं म्हणजे मी रिव्ह्यूजमध्ये असं वाचलेलं की हे जे कॅपच्या सेटमध्ये जे मिटन्स आले होते मला, तर त्यामध्ये ना असं इलास्टिक असल्यामुळे ना बाळाला इथे हाताला खूप असं त्याचं माग पडून जातं आणि खूप असं ते दाबलं जातं बाळाचा हात. तर त्यामुळे मग मी एक्स्ट्राचे हे मिटन्स ऑर्डर केले, ज्यामध्ये असं इलास्टिक नाही आहे आणि खूप सॉफ्ट आहे, जेणेकरून बाळाच्या हाताला असं कुठेही मार्क्स पडणार नाही. सो हे खूप छान आहेत. सो हे असे कलर आहेत त्यामध्ये, हा ब्ल्यू, हा पिंक, हा थोडासा असा ऑरेंज टाईप, आणि पुन्हा हे रिपीट कलर आहेत 3. सो असे 6 जोडी आहेत यामध्ये. सो 6 पेअर्स मध्ये हे आले होते मला. त्यानंतर मी इथे कॅपमध्ये हे सुद्धा मागवलेत, असे म्हणजे असे नॉटवाले कॅप, म्हणजे जेणेकरून, आणि त्याची क्वालिटी मला खूप छानच वाटते. वाव, खूप जाड कपडा आहे हा, बेस्ट. हे मला खूप आवडलेत. तर हे का मी मागवले, कारण की कधी कधी या कॅप ना बाळाच्या डोक्यावरून अशा निघून जातात, आणि हे असं घरी घालण्यासाठी मला असं बेटर वाटलं, तर त्यामुळे मी हे 3 मागवलेत. हे बघा, आणि क्वालिटी खूप छान आहे ह्याची. तर मी तर बोलेल की हे घ्याच, खूप छान क्वालिटी आहे. असे 3 कलर मध्ये आलेले आहेत ते, आणि मस्तच आहेत. कारण की ते विंटर आहे म्हणूनच मी त्याप्रमाणेच कपडे ऑर्डर केलेले आहेत बाळासाठी. मिटन्स, बुटीज वगैरे घरात घालायला सुद्धा, कारण की थंडी आहे, थंडी वाजू शकते बाळाला, किंवा बाहेर नेताना सुद्धा हे सगळं काही मला बाळाला विअर करावंच लागेल थंडीमुळे. सो त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्या आहेत एक्स्ट्रा. त्यानंतर लंगोट, म्हणजे डायपर तर असतातच, पण बाळाला मी एक फ्री डायपर टाइम देणार आहे मध्येच. म्हणजे जेव्हा त्याची सुसूपट्टी झाली की थोड्या वेळासाठी, अर्धा तास 1 तास असं मी तिला लंगोटमध्ये ठेवणार आहे. सो असे मी, हे बघा, हे 3 आहेत. हे सुद्धा मी मिशोवरूनच ऑर्डर केलेले आहेत. हे पण 3 आहेत ब्ल्यू कलरमध्ये. त्यानंतर हे ऑरेंज कलरमध्ये 3 आहेत, आणि हे येलो कलरमध्ये असे 3 आहेत. सो टोटल 12 आहेत. सो मी हे असे जस्ट ऑर्डर करून ठेवले. मी म्हटलं की यूज होऊ शकतात, आणि ते पण खूप छान आहे क्वालिटी वाईज. सो आतापर्यंत ज्या तुम्ही गोष्टी पाहिल्या त्यापैकी फक्त एकच गोष्ट अमेझॉनवरून होती, आणि हे आहेत वॉश क्लॉथ बेबीसाठी. म्हणजे आंघोळ करताना बेबीचा फेस वॉश करायचा असेल तर हे वॉश क्लॉथ आहेत, आणि खूप छान कपडा आहे हा, एकदम सॉफ्ट कॉटन, मस्लिन कॉटन आहे. तो असे हे 5 वॉश क्लॉथ आहेत. हे बघा, हे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले आहेत, बट मिशोवर पण चांगलेच असते, बट हे मी खूप आधी केले होते. सो फ्लिपकार्टवरून हे केले होते ऑर्डर.
सो हे 5 आहेत वॉशक्लॉथ आणि खूप छान क्वालिटी आहे ह्याची सुद्धा. सो हे सुद्धा बाळासाठी खूप उपयोगी आहेत. नंतर इथे हे स्वॅडल्स आहेत. सो हे स्वॅडल्स मी मिशोवरून ऑर्डर केले आहेत. म्हणजे कपड्याची क्वालिटी चांगली आहे, बट एक म्हणेल मी साईज मला नंतर रिअलाइज झालं की साईज किती लागते, कारण की ह्याची बघा ही हॉरिझॉन्टली साईज मोठी आहे आणि अशी व्हर्टिकली छोटी आहे. म्हणजे खरं तर साईज इक्वल असायला पाहिजे म्हणजे स्क्वेअरमध्ये. सो तेव्हा स्वॅडल असं म्हणतात की प्रॉपर असतं, बट ही साईज थोडी छोटी आहे. सो मी हे रेकमेंड नाही करणार. मिशोचं जे आहे ते तुम्ही इवन फ्लिपकार्टवरती जे लव्ह लॅबचे स्वॅडल्स आहेत जे थोडे 120 बाय 120 चे मिळतात तर ते परचेस करू शकतात. बट आता ऑलरेडी मी हे 5-6 स्वॅडल मागवले होते, तर त्यामुळे मी एक्स्ट्राची ऑर्डर केले नाही. मी म्हटलं की लागले तर मी इकडून घेईल, कारण की इकडे पण रेडीमेड स्वॅडल मिळतात, सो ते मी घेऊ शकते. सो सध्या तरी मी हेच ठेवलेत. तर मी म्हणेल की एवढे छोटे स्वॅडल नका घेऊ बाळासाठी. हे असे 1 2 3 4 5 हेच 5 स्वॅडल मी मागवलेत बाळासाठी. हे आहे हे ड्राय क्लॉथ बोलतात त्याला. म्हणजे बाळाने जर सुसू वगैरे केली, म्हणजे जेव्हा मी नॅपी फ्री टाइम ठेवणार होती, म्हणजे डायपर फ्री टाइम मी ठेवणार आहे बाळासाठी, सो त्यावेळेस जर बाळाकडून म्हणजे ते सुसू झाली किंवा डायपर चेंज करताना पण इवन झालं ऍक्सिडेंटली सुसू झाली तर बेड खराब नको व्हायला, त्यामुळे मी हे मागवलेत. हे बघा, हे असा इथून पुढून सॉफ्ट कपडा आहे आणि मागून हे असं थोडंसं प्लास्टिक सारखं आहे. आणि मी मम्मी पप्पांना सांगितलेलं की तिकडे घरी पाणी टाकून बघा ह्याच्यावर की खाली लीक होतं का. सो त्यांनी ती सुद्धा टेस्ट त्यांनी केलेली आहे, त्यामुळे आता मी इथे करत नाही पुन्हा टेस्ट. सो ह्याची हे बघा ही साईज पण खूप मोठी आहे. हे बघा एवढी मोठी आहे. सो हे मी असे मोठ्या साईजचे 2 मागवलेत. हे सुद्धा मिशोवरूनच ऑर्डर केलेत. तर हे मोठ्या साईजचे 2 आहेत असे, जेणेकरून मी क्रीममध्ये हे टाकू शकते. आणि इथे हे आणि हे छोटे आहेत. हे बघा, हे असं मागून प्लास्टिक आहे, म्हणजे प्लास्टिक म्हणजे वेगळा प्लास्टिक आहे तो, असं आवाज करण्यासारखा नाही आहे. बघा मी किती हे करते त्याला तरी आवाज नाही येते त्याच्यातून. सो तसा वाला प्लास्टिक नाहीये, म्हणजे बाळाला इरिटेट सुद्धा करणार नाही बाळ जरी ह्याच्यावरती झोपलं तरी. सो हा सॉफ्ट कपडा आहे इथून मस्त आणि खूप छान वाटले मला हे. आणि हे बघा, सो हे पण 3-3च्या सेटमध्ये आले होते, पण मी मम्मी पप्पांना सांगितलं की एक तुम्ही तिकडेच ठेवून या, कारण की एवढ्याची गरज नव्हती. आणि हे कसं होतं म्हणजे बाळाला जर मला होल्ड पण करायचं झालं तर मी त्यासाठी हे छोट्या साईजचे मागवले आणि हे थोडे मोठ्या साईजचे क्रीबवरती म्हणजे बाळाच्या बेडवरती टाकण्यासाठी मागवलेत. सो असे हे मी 4 इथे आणलेत. त्यानंतर काय राहिलं अजून, येस हे बघा, हे मी बाळासाठी गादी अशी गोधडी मिशोवरतीच होती ही सुद्धा. सो 2 मी ऑर्डर केल्या होत्या, म्हणजे एकातच असं 2 होते, तर एक मम्मी पप्पांना मी आणायला सांगितलं. सो ती पण अशी चांगली आहे, म्हणजे जर मी बाळाला असं जमिनीवर वगैरे असं ठेवलं फ्लोअरवरती तर मी या गोधडीवरती विचार करते की ठेवेल, म्हणजे थोडंसं असं कुशन सारखं होईल बाळाला. बाकी मी क्रीबमध्ये हे टाकणार नाहीये, कारण की असं म्हणतात बाळाला क्रीबमध्ये म्हणजे जर गादी असेल ऑलरेडी तिकडे मॅट्रेस असेल तर बाकी कसली गरज नाही लागत. बाळाला शक्यतो इवन पिलोची सुद्धा गरज नसते, आजूबाजूला काहीच ठेवायचं नाही बाळाच्या. क्रीब पूर्ण मोकळी असली पाहिजे, कारण की काही असेल तर बाळ सफोकेट होऊ शकतं, म्हणजे पिलो किंवा काही, म्हणजे बाळ कुठेही असं फिरू शकतं. सो त्यामुळे ते सेफ नाहीये. आणि इवन असं बोलतात की त्याला वरती अंगावरती बाळाला गोधडी सुद्धा टाकायची नाही, कारण की बाळ कधी कधी गोधडी अंगावरती घेतं म्हणजे चादर. सो ब्लँकेट सुद्धा मोस्टली अवॉइड करावी. त्यापेक्षा स्वॅडल प्रॉपर करायचं आणि आतमध्ये कपडे तेवढे लेअरचे घालायचे, जसं वेदर असेल तसं. सो ही गोधडी पण खूप छान आहे. आता मी एकच मम्मी पप्पांना सांगितलं की आणा, एक घरी ठेवून आले ते लोक. त्यानंतर बेबी गर्ल आहे तर त्यामुळे मी तिच्यासाठी हे असे क्यूट असे हेअर बँड मागवलेत. असंच कधी फोटो काढायचे झाले तर हे असे क्यूट असे हेअर बँड्स मी मागवलेत. हे सुद्धा मिशोवरूनच ऑर्डर केलेत मी. तर हे मी 3 मागवलेले, एक व्हाईट कलरमध्ये, एक हा या कलरमध्ये, पीच कलरमध्ये. तर मी तुम्हाला अजून म्हणजे कपड्यांशिवाय दुसरं काय घेतलं ते पण दाखवते. तर मी जस्ट म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी आहेत बाळाचे शॅम्पू वगैरे, बट मला असं वाटलं की म्हणजे हिमालयाचे प्रोडक्ट आपल्या इंडियामध्ये खूप यूज केले जातात, तर त्यामुळे बाळासाठी मी हे सोप मागवले हिमालयाचे. आणि हा मसाज ऑइल पण तिकडूनच मागवलं मी बाळासाठी, म्हणजे इथे सुद्धा मिळतो, पण मी म्हटलं की इथे 2 मिळत होते बॉटल आणि 2 म्हणजे बाय डिफॉल्ट 2 परचेस करायचे होते. सो मी मम्मीला म्हटलं की जागा असेल तर घेऊन ये. त्यानंतर मी येस बाळासाठी डायपर रॅश क्रीम, म्हणजे मी खूप व्हिडिओज पाहिलेत युट्यूबवरती जे डॉक्टरने रेकमेंड केले, तर त्याच गोष्टी मी घेतल्यात बाळासाठी. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा बिंदास त्या गोष्टी घेऊ शकतात. हे बघा, हे सेवामेडचं डायपर रॅश क्रीम ही मी बाळासाठी घेतली. म्हणजे इकडे सुद्धा ॲक्वाफर येते आणि काइंड ऑफ सेम प्राइस आहे इथे ॲक्वाफर आणि इंडियामध्ये ही सेवामेडची. म्हणजे इथे ॲक्वाफर आय थिंक $7-8 येत असेल
आणि ही सेवामेड इंडियामध्ये 550 की 600ला आहे वाटतं. सो मी डॉक्टरांनी जी रिकमेंड केली सेवामेडची इंडियामध्ये, सो ती मी ऑर्डर केली. आणि ही बिफोर नॅपी सुद्धा खूप चांगली आहे असं म्हणतात, म्हणजे रिव्ह्यूज बघूनच मी या दोन्ही क्रीम ऑर्डर केल्या आहेत, डायपर रॅश क्रीम बाळासाठी. आणि त्यानंतर हे रॅटल्स हे सुद्धा मी बाळासाठी इंडियावरूनच ऑर्डर केले, कारण की इकडे मला खूप महाग सुद्धा मिळत होते आणि व्हरायटी नव्हत्या. सो मी इंडियावरूनच हे ऑर्डर केलं आहे. हे सुद्धा मी मिशोवरून ऑर्डर केलं आहे. आणि या क्रीम मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले आहेत, म्हणजे प्रोडक्ट्स मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले आहेत बाळाचे. हा ब्रश मी आय थिंक येस फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केला आहे. सो बाळाच्या ज्या बॉटल्स क्लीन करण्यासाठी हा परफेक्ट ब्रश आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट आहे, कुठेही बाळाच्या बॉटलला स्क्रॅच नाही येणार. आणि ते ठेवण्यासाठी सुद्धा हे असं आहे इथे सेट, हे बघा, हे छोट्या बॉटल्ससाठी. आणि हे निपलचं जे होल असतं ना, सो ते क्लीन करण्यासाठी आहे हे. सो असा काहीसा हा ब्रश आहे जो की मी बाळासाठी ऑर्डर केला आहे, बॉटल ब्रश. आणि त्यानंतर कपड्यांमध्ये हे एक्स्ट्राचे कपडे आहेत, जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेव्हा मी बाळाला कोणकोणते गिफ्ट आले होते असा काहीसा व्हिडिओ शूट केला होता. सो त्यावेळेस मी सांगितलं होतं की हितेशच्या मम्मीने सुद्धा बाळासाठी खूप अशी शॉपिंग केली आहे इंडियामध्ये. सो ते माझ्या घरी असे काहीशा गोष्टी बाळासाठी ठेवून गेले होते, त्या पण मी तुम्हाला दाखवते की काय काय त्यांनी घेतलंय बाळासाठी. आणि मी पण पहिल्यांदाच पाहणार आहे, म्हणजे त्यांनी मला दाखवलं होतं व्हिडिओ कॉलवर आणि तेव्हा मला चांगलं वाटलं होतं. सो बघूया. आणि त्यांनी हे ऑनलाईन नाही घेतलं, तर त्यांनी एका स्टोअरमध्ये जाऊन बाळासाठी हे कपडे घेतलेले आहेत, कारण की त्यांची सुद्धा खूप इच्छा होती की मी सुद्धा बाळासाठी काहीतरी पाठवते. मी म्हटलं ठीक आहे, आणि ऑलरेडी मी बाळासाठी बरंच काही घेतलं होतं, बट त्यांची इच्छा होती आणि त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाठवल्या आहेत. आणि खूप गोड आहे, वाव, म्हणजे रेड कलर कुठेही तुम्हाला दिसला नसेल, तर त्यांनी परफेक्ट कलर पाठवलेत बाळासाठी. हा, आणि वाव, चेनवाला आहे हे असं रॉम्पर आहे, वाव, 0 to 3 months. आणि हे बेबी हक ब्रँड आहे. आणि हे बघा कॅप प्रॉपर त्यांनी विंटर त्यांना माहिती आहे, तर त्यामुळे त्यांनी हे त्याप्रमाणेच कपडे पाठवले बाळासाठी. सो हे मी तुम्हाला फोटोमध्ये नाही देऊ शकत, कारण की हे ऑफलाईन परचेस केलेले आहेत. आणि येस, हे बघा, हे बेबी हग ब्रँडचं, म्हणजे हे शॉपमधून घेतलेलं आहे. सो हे झालं. त्यानंतर इथे बेबी गर्ल आहे, त्यामुळे त्यांनी क्यूट, हे किती गोड कपडे आहेत. हे बेबी ओए 4T लिहिले, माहित नाही आता हे 4T म्हणजे 4 months साठी आहेत, तसंच असेल कदाचित, बट हे खूपच गोड आहेत आणि खूपच असं छान वाटतं, असं क्यूट वाटेल बेबी गर्ल माझी त्यामध्ये. वाव, हे बघा, असे बनियन सारखे, म्हणजे असं एकच घालण्यासाठी आहे ते. वाव, कलर खूप गोड आहेत, कलर खूपच गोड आहेत. वाव मी इमॅजिन करते की बाळ कसं दिसेल त्यामध्ये. अरे वा, ह्यांनी कॅप पण, हा बरोबर, त्यांच्या होत्या, त्यांनी या अशा बाळाला घालण्यासाठी अशा टोपी मागवल्यात. कॅप म्हणजे अशी बांधण्याची आहे, जे की मी 3 मागवलेत आणि त्यांच्या 2 आणल्यात. सो 5 परफेक्ट आहेत आणि मला पाहिजेच होत्या या. आणि बघा, त्यांनी फ्रॉक सुद्धा, किती गोड आहेत, फ्रॉक घेतलेत त्यांनी. हे बघा, हे बेबी हकचेच आहेत, कलर सुद्धा खूप गोड आहेत. वाव हा पण फ्रॉक खूप गोड आहे, नाईस. आणि अजून काहीतरी आहे, बापरे, त्यांनी पण खूप कपडे घेतले बाळासाठी. वाव, हे काय डंगरी बोलतात त्याला, सो तसं काहीच आहे. हे ब्ल्यू कलर आणि इथे पोल्का डॉट्स असं पिंक कलर आहे. वाव वाव, हे खूपच छान वाटते, ट्रॅव्हलिंगसाठी तर खूप मस्त वाटेल मला असं वाटतं बेबीला. सो असे काहीसे कपडे होते जे की इथेच्या मम्मीने दिले. आणि त्यानंतर त्यांनी हे जे इंडियाला हे जास्त करून चालतं, जे की बाळाला हॉस्पिटलमधून कॅरी करताना इंडियामध्ये मोस्टली त्याच्यासाठी हे घेतलं जातं, बट इथे बाळाला कारसीटमध्येच कॅरी करावं लागतं. सो मी विचार करते की बाळाला कोणाला जर द्यायचं असेल, म्हणजे कोणाला असं पाहायला द्यायचं असेल, बाळाला कोणी भेटायला आलं, सो ते ह्याच्यामध्ये कॅरी करू शकतात बाळाला, जेणेकरून बाळाला असं डायरेक्ट टच नाही होणार त्यांचा, आणि बाळ सुद्धा सेफ असेल आणि त्यांना सुद्धा बघायला मिळेल. सो त्यामुळे खूप बेस्ट आहे हे. आणि प्लस बाळाला जर थंडी वाजली फ्रीजमध्ये, तर मी यामध्ये टाकू शकते बाळाला असं. त्यामुळेच मी ती गोधडी एकच आणायला सांगितली मम्मीला, कारण की हे पण हे ओपन होतं ना, तेव्हा ते गोधडीसारखंच काम करतं. हे बघा, पूर्ण असं ओपन होतं ना, सो त्यामुळे पुन्हा गोधडीची गरज नाही लागणार मला. सो मी विचार करते ह्यालाच वापरेल असं. सो हे पण बेस्ट आहे. वस्तूंमध्ये मी ते डायपर चेंजिंग पॅड सुद्धा मी मागवलेला आहे. हे बघा, हा जो आहे, आणि एक मला गिफ्ट मिळालेला आहे जो की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलाय. तर हा मी ऑलरेडी ऑर्डर केला होता डायपर चेंजिंग पॅड,
बट मला गिफ्टमध्ये सुद्धा मिळाला. बट एनिवेज आय थिंक मिशोवरूनच ऑर्डर केली आहे हे डायपर चेंजिंग पॅड. सो हे सुद्धा खूप चांगलं आहे. ह्याच्यामध्ये आपण काही बाळाचे प्रोडक्ट म्हणजे जसं की डायपर रॅश क्रीम, त्यानंतर एक डायपर आणि वाईप्स वगैरे सो असं काही ठेवू शकतो. सो वाईप्स बेसिकली वाईप्स ठेवायला इथे आहे ऑप्शन, म्हणजे इथून वाईप्स टाकले की मग इथून आपण काढू शकतो एक एक करून. म्हणजे हे डायपर चेंजिंग पॅड तर बेस्ट आहे, कारण की साईज बघा किती मोठी आहे याची. म्हणजे बाळ इझिली झोपू शकतं, प्लस मी माझं सामान सुद्धा ठेवू शकते. म्हणजे मला काहीच कॅरी करावं लागणार नाही. जर मी फ्लाईटमध्ये बाळाचं डायपर चेंज करायला गेली तर मला जास्त काही वस्तू नाही कॅरी करावं लागणार. ही एक बॅग नेली की सगळं होऊन जाईल. तर त्यामुळे हे तर मी सांगितलं मम्मी पप्पांना ऑर्डर करायला, आणि हे मी खरंच रेकमेंड करेल. खूप युजफुल अशी गोष्ट आहे ही, आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे. तर हे डायपर चेंजिंग पॅड तर मागवलेलंच आहे, बट जेव्हा मी बाळाला घरी डायपर चेंज करणार सो मी विचार करते ते मी ह्याच्यावर करेल, कारण की जर ऍक्सिडेंटली बाळाने सुसू केली तर जे डायपर चेंजिंग स्टेशन मी घेतलेलं आहे ऑलरेडी, ते मी नंतर दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर त्यावरती मी हे टाकेल, आणि जेणेकरून त्याची गादी खराब नाही होणार त्या डायपर चेंजिंग स्टेशनवर. सो काहीही मेस झालं डायपर चेंज करताना तर मी ह्याच्यावर डायरेक्ट असं फक्त एक कपडा हे करून वाईप करू शकते. सो त्यामुळेच मी हे प्लास्टिकचे सुद्धा 2, म्हणजे खरं तर हा 3चा सेट आला होता. एक मी त्यांना घरीच ठेवायला सांगितलं इंडियामध्येच, आणि हे 2 ते घेऊन आलेले आहेत. सो अशा काहीशा या युजफुल गोष्टी आहेत ज्या मी बाळासाठी मागवल्यात. आणि इथे मी हे खरं तर एक्स्ट्राचं सगळं मागवलं, कारण की इकडे न्यूबॉर्न बेबीसाठी ते प्रीमियम टेप ऍडजस्टेबल फिट. सो प्रीमियम टेप म्हणजे मला म्हणजे असं वाटतं की तो फीचर की डायपर जर ओलं झालं तर कलर चेंज होतो. तिकडे एक लाईन असते, त्याचा कलर चेंज होतो. आता कोणता कलर चेंज होतो ते मला माहीत नाही, बट असं काहीचं आहे हे. तर हे ॲडव्हान्स्ड आहे, आणि हे मी मागवलं आहे बाळासाठी. सो पॅम्पर्सचं मी यूज करणार आहे. इथे पण मिळतात हे डायपर, बट मी म्हटलं की स्टार्टिंगला मी ट्राय करून बघायचं होतं मला पॅम्पर्स कसं आहे. सो त्यामुळे मी इकडे न घेता, कारण की इकडे थोडंसं महाग आहे, सो त्यामुळे मी इंडियावरूनच एक पॅकेट मागवलेलं आहे. सो हे न्यूबॉर्न बेबी अप टू 5 kg, म्हणजे न्यूबॉर्न टू 5 kg साठी आहेत. हे 72 डायपर्स आहेत, आणि हे सुद्धा मी मिशोवरून ऑर्डर केले. हे अजून एक वेगळी साईज मागवली, स्मॉल साईज, जी की 3 to 8 kg आहे. आणि हे पण सेम प्रीमियम टेप ऍडजस्टेबल फिट. सो हे ॲडव्हान्स वाले निघाले पॅम्पर्समध्ये, सो ते मी मागवले. आणि प्लस हे मिमीचे वाईप्स मागवले आहेत बाळासाठी. हे म्हणजे मी खूपच असा सगळीकडे रिसर्च केलेला आहे, सगळीकडे स्टडी करून झाला होता माझा, कोणते वाईप्स चांगले आहेत, कोणते वाईप्स अल्कोहोल फ्री आहेत. सो वॉटर बेसच असतात, बट कधी कधी अल्कोहोल फ्री नसतात. सो हे वाले मला त्यातल्या त्यात आवडले. हे सुद्धा मी आय थिंक मिशोवरून की फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेत. मी लिंक देईलच, म्हणजे लिंक म्हणजे स्क्रीनशॉट देईलच इथे. सो हे वाईप्स मी मागवलेत, असे 10 पॅकेट मी मागवलेत. आणि ऑलरेडी माझ्याकडे मी इकडे सुद्धा वाईप्स घेऊन ठेवलेत, कारण की वाईप्स खूप लागतात बाळाला. आय थिंक प्रत्येक डायपर चेंज म्हणजे 5 तरी वाईप्स यूज होतात आय गेस. सो असं काहीसं हे बाळाचं सामान मी ऑर्डर केलेलं आहे इंडियावरून. आणि सगळं सामान मला असं वाटतं की सगळं सामान खूपच युजफुल आहे, आणि तुम्हालाही हेल्प होईल जे की हे बाळाचं सामान मी घेतलंय. तर कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, कोणत्या गोष्टी मला खरंच नाही आवडल्या, त्या मी तुम्हाला एकदम रिअल रिव्ह्यू दिलेला आहे. मी हा ट्रू रिव्ह्यू आहे माझ्याकडून या सगळ्या प्रोडक्टचा. बाळाच्या ज्या पण गोष्टी आहेत त्या मी वॉश करूनच, म्हणजे आता मी आधीच व्हिडिओ शूट केला त्यासाठी, कारण की मला या सगळ्या गोष्टी वॉश करायच्या आहेत बाळाच्या डिटर्जंटमध्ये. आणि त्यानंतर मी ज्या पण हॉस्पिटलला मला घेऊन जाण्यासारख्या गोष्टी आहेत त्या मी हॉस्पिटल बॅगमध्ये पॅक करणार आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच शूट करेल. तर आता मी माझ्यासाठी काय काय घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते. तर हे तर सर्वात आधी मी कपड्यामध्ये माझ्यासाठी मॅटर्निटी म्हणजे फिडिंग नाईटी घेतलेली आहे. तर खूपच चांगली आहे ही, म्हणजे ह्याला झिप वगैरे काहीच नाही आहे. सो त्यामुळे मला हे खूप बेस्ट वाटलं, कारण की सारखं ते झिप ओपन करा आणि बाळाला फीड करा, सो ते खूप इरिटेटिंग असतं आणि झिप कधीही खराब होऊ शकते. सो त्यामुळे मी हे असं काहीसं मागवलंय. ही मी एक्सेल साईज मागवली आहे. आय थिंक मला खूप मोठी होणार आहे ही, बट ड्रायरमध्ये कपडे छोटे होतात इकडे, सो आय थिंक ही वॉश करून झाल्यानंतर हे छोटं होईल. सो हे मी मिशोवरूनच मागवलंय. मी सगळं काही इकडे स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला देईल. आणि ह्याचं बेस्ट मला काय वाटलं, जरी मोठं असेल तरी पण ह्याला मी मागून असं टाय करू शकते, आणि ते मला लूज नाही होणार त्यामुळे. आणि हे फुल साईज आहे, लेंथ ह्याची फुल आहे पायापर्यंत. सो असं काहीशी ही फिडिंग नाईटी मी एकच का मागवली, कारण की ऑलरेडी माझ्याकडे 3 नाईटी आहेत. म्हणजे मम्मीने दीदीसाठी घेतल्या होत्या, बट दीदीने त्या मला दिल्या, सो मी 3 त्या ठेवल्या आहेत. प्लस मी इथे हे सॉक्स मागवले आहेत, कारण की विंटर चालू आहे. सो त्यामुळे हे मी सॉक्स असे मागवलेत इथे घालायला. इथे ही पेरी बॉटल,
सो बेसिकली ही बॉटल आहे, ही आपल्याला पोस्टपार्टममध्ये खूप यूज होते. सो जेव्हा आपण स्टिचेस येतात डिलिव्हरी झाल्यानंतर, सो आपण थोडंसं असं माइल्ड वॉटर लावू शकतो जेव्हा आपण युरिन पास करू तेव्हा. तर ही बॉटल खूप युजफुल आहे. डिस्पोजेबल मी ब्रेस्ट पॅड मागवलेत, कारण की एकदा फिडिंग चालू झाल्यानंतर ब्रेस्टमधून मिल्क लीक होत असतं. सो त्याच्यामुळे हे डिस्पोजेबल ब्रेस्ट पॅड मी मागवलेत. बघूया हे किती यूज होतात. मोस्टली बाहेर जातानाच यूज होतील, घरातल्या घरात तर गरज नाही आहे. आणि हे मी येस, हे तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे हॉस्पिटलला तर दिलं जातं इथे मोस्टली, बट तरीही मी सेफ साईड एक्स्ट्राचे मागवले ते पॅड. सो मॅटर्निटी सॅनिटरी पॅड आहे ते. सो हे न्यू मॉमचे आहेत, जे की मी पुन्हा एकदा रिव्ह्यूज किंवा यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे सगळं काही बघूनच मी शेवटी हे परचेस केलेले आहेत. आय थिंक हे मॅक्सी पॅड आहेत हे. सो हे डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच खूप यूज होतात हे मॅक्सी पॅड, कारण की याची साईज खूप मोठी असते आणि कारण की डिलिव्हरीनंतर खूपच ब्लड फ्लो होत असतो. नॉर्मल सॅनिटरी पॅड आपली यूज नाही होत, त्याच्यापेक्षा 5 पटीने मोठे हे पॅड असतात. कॅपॅसिटी ह्याची तेवढी असते. सो असे मी 10 पॅड मागवलेत हे, कारण की असं बोलतात की 1 वीक ते 2 वीक पर्यंत असतं ते हेवी फ्लो. आणि हे डिस्पोजेबल पॅड फिक्सेट, म्हणजे हे जे पॅड मी घालणार तो त्याच्याबरोबर हे डिस्पोजेबल पॅन्टी आहेत. सो ते सुद्धा मी ऑर्डर केल्या, कारण की आपल्या ज्या पॅन्टीज असतात त्याच्यामध्ये हे मोठे पॅड नाही बसत, आणि हे डिस्पोजेबल जे पॅड फिक्सेटर असतात तर हे कितीही मोठे होऊ शकतात, स्ट्रेच होऊ शकतात. सो त्यामुळे ते सुद्धा मी 5 ऑर्डर केले आहेत. आणि प्लस मी हे अडल्ट डायपर्स मागवलेत. हे एव्हरेजचे आहेत. सो ह्याच्यावर पण मी खूप रिसर्च केला, सगळीकडे पाहिले ह्याचे रिव्ह्यूज आणि म्हणजे कोणते ॲडल्ट डायपर चांगले आहेत. सो सगळीकडे मला एव्हरेजचेच म्हणजे रिव्ह्यूज बऱ्याच ठिकाणी मला चांगले वाटले. सो त्यामुळे मी हे ऑर्डर केले. सो हे बघा, हे अडल्ट डायपर आहेत, म्हणजे डायरेक्ट आपण ॲज अ डायपर सारखंच घालू शकतो. म्हणजे सर्वात आधी तर हे मॅक्सी पॅडच यूज होतात, पहिला फर्स्ट वीक आय थिंक, आणि नंतर सेकंड वीकमध्ये मी हे डायपर यूज करू शकते. सो असे काहीसे मी माझ्यासाठी गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. आणि प्लस मम्मीने पोस्टपार्टममध्ये मला खाण्यासाठी सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आणल्या आहेत, जसं की नाचणी सत्व, त्याच्यानंतर सुंठ पावडर, नंतर तिने बरंच काही काही मिश्रण करून आणलेलं आहे प्रत्येक पावडरीचं. सो त्याही गोष्टी मला खूप युजफुल होणार आहे. फक्त बाळंत काढा मला इथे म्हणजे ते काचेच्या बॉटल होत्या, सो त्यामुळे त्या आणता नाही आल्या तिला. त्या पण तिने घेतल्या होत्या बॉटल्स, बट मी तिला बोलली की रिटर्न कर, कारण की प्लास्टिकचं काही असेल तर आण, बट काचेचे बॉटल्स फुटू शकतात आणि कपडे खराब होऊ शकतात. तर त्यामुळे मग तिने त्या रिटर्न केल्या. तर मी ते सगळं काही इकडे ऑर्डर करेन, बट तिने जेवढं शक्य असेल तेवढं बाळासाठी आणलेलं आहे. सो असं काहीच हे सगळं सामान मम्मी पप्पांनी इंडियावरून आणलेलं आहे. तर प्रत्येक आईला आपल्या बाळाची काळजी असतेच. तर जशी मी माझ्या बाळाची काळजी घेतली, माझ्या बाळाला जे लागेल ते मी सगळं काही ऑर्डर केलं इंडियावरून, तसंच मम्मीने सुद्धा तिच्या बाळासाठी खूप काही काही आणलेलं आहे. आणि ते आता ऑलरेडी मी किचनमध्ये सगळं सामान लावलं त्या दिवशी, आणि मीच विचार करत होती मम्मीने खूप छोट्या छोट्या गोष्टी आणल्यात, लाडूपासून सगळंच, म्हणजे सगळं म्हणजे लाडू बनवण्यासाठी काय काय लागणार आहे सगळ्या गोष्टी ती घेऊन आलेली आहे. सो असं काहीशी मी शॉपिंग केली होती इंडियावरून बाळासाठी प्लस माझ्यासाठी. तर आय होप तुम्हाला आजच्या या व्हिडिओवरून आयडिया आलीच असणार. आजच्या व्हिडिओवरून तुम्हाला नक्कीच हेल्प होईल तुमच्या बाळासाठी काय काय खरेदी करायचं आहे तुम्हाला, आणि कोणत्या गोष्टी खरंच चांगल्या आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या बाळासाठी बिनधास्तपणे घेऊ शकतात. सो आय होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरेल तुमच्या बाळाच्या शॉपिंगसाठी आणि प्लस तुमच्या शॉपिंगसाठी. या आधीच्या म्हणजे बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून बाळासाठी म्हणजे जसं की ती डायपर बॅग जी आहे, म्हणजे बाळाचं डायपर वगैरे कॅरी करायचं असेल तर हॉस्पिटल बॅग सुद्धा मला ऑलरेडी गिफ्टमध्ये मिळालेली आहे, प्लस बेबी नेल ट्रिमर. सो ते सुद्धा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, तर ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता की अजून ज्या गोष्टी ज्या मला गिफ्टमध्ये ऑलरेडी मिळालेल्या आहेत जेंडर रिव्हीलमध्ये, त्या गोष्टी मी ऑर्डर केल्या नाही मग इंडियावरून. सो त्याही गोष्टी आहेत बाळासाठी घेतलेल्या. आणि प्लस मी इथे कोणत्या गोष्टी घेतल्या आहेत तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ शूट करेन. आय होप तो व्हिडिओ शूट होईल, कारण की आता फक्त 4 वीक उरलेले आहेत आणि मला असं वाटतंय म्हणजे प्रत्येक सिंगल डे माझ्यासाठी असं होतं की असं वाटतं की आज काही होईल का, आज काही होईल का, कारण की 9 मंथमध्ये काहीही सांगू शकत नाही. सो जमलंच तर मी नक्कीच सगळे व्हिडिओ ते शूट करेल. आणि येस, फक्त शूट नाही करायचं मला, तर एडिट सुद्धा करायचं आहे. तर येस, आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.